जे या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलंय आणि मोदी साहेबांवर एक जनतेचा आता आपण असं दिसतं की देशातल्या सगळ्या जनतेचा मोदी साहेबांवरती एक विश्वास आहे आणि हा माणूस हे देशाचे पंतप्रधान या देशासाठी ज्या ज्या प्रदेशामध्ये आज बीजेपीचं तुम्हाला बघतोय की बऱ्याच ठिकाणी भाजप आता आघाडी केरळ सोडलं तर तिथं हे होते आणि तामिळनाडू केरळ सोडलं तर त्यामुळे जनतेने निश्चित प्रकारे हे मोदी साहेबांच्या विश्वासावरती सर्वांना मत दिलेले. तुमचा पक्ष कुठे आहे बारामती? आमच्या पक्षाचं म्हणजे आम्ही ते युतीच आहे आमची, त्यामुळे आमचा पक्षाचा विषयच नाही. आमचा पक्ष काय राष्ट्रीय पक्ष नाही. आमचा पक्ष राष्ट्रीय म्हणजे आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, पण जे मोठे पक्ष आहेत ते आमचे मोठे भाऊ आहेत. दुसरं असं मामा, दादांच्या पक्षात म्हणजे दादांचं अकाली निधन झाल्यानंतर जिथे जिथे दादा अध्यक्ष होते तिथे तिथे वहिनी एक वारसदार म्हणून, राजकीय वारसदार म्हणून तिथे त्यांची नियुक्ती झाली. म्हणजे अगदी DCM पद असेल, इतर पद असतील, पक्षातली राष्ट्रीय अध्यक्षपद, अगदी खो खोचंही अध्यक्षपद त्यांना मिळालं. पण काल ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक झाली, जे दादांनी अक्षरशः अगदी अमित शहा पर्यंत मानून, कारण तुमचं वर्चस्व होतं, तुमचं बहुमत होतं म्हणून दादा तिथे अध्यक्ष झाले ऑलिम्पिक संघटनेचे. पण दादांच्या पक्षात भाजपनी कुठेही तुम्हाला विश्वासात न घेता त्या अध्यक्षपदावर अक्षरशः ताबा घेतला आणि आता तिथे मुरली मोहोळ अध्यक्ष झाले. तुमच्या पक्षाला माहितही नव्हतं की ऑलिम्पिकचा अध्यक्ष मुरली मोहोळ घेत आहेत. म्हणजे अशा, आणि इथं चूक नाही झाली कारण तिथं वहिनींना खरं तर प्रोसेसनी तिथं येता आलं असतं, अध्यक्ष होता आलं असतं. ही चूक कोणाची? कोण म्हणतं आम्हाला माहिती नव्हतं. मग कसं काय झालं? मग ऑलिम्पिकचं पहिल्यांदा असं मी त्या प्रक्रियेमध्ये होतो, त्या बाबतीमध्ये असं ठरलं होतं की पहिले 2 वर्ष अजितदादा राहतील, म्हणजे 2-2.5 वर्ष दादा आणि 2.5 वर्ष मुरली अण्णा मोहोळ राहतील आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे दादा तर आकस्मिक दादा गेल्यामुळं शेवटी त्या जागेवरती ते जे डायरेक्टर बोर्ड आहे त्यांचं कुठलं ऑलिम्पिकचं, त्या बोर्डामधले सेकंडला मग त्यांचं मुरली अण्णा मोहोळ म्हणून त्यांची तिथं निवड, त्यांची त्यामुळे निवड झालेली आहे. आणि वहिनी खो खोच्या टीममधनं गेलेत, पण वहिनी अजून तिथं सदस्यच ह्याच्यामध्ये झालेली नाहीत. त्यामुळे वहिनीला तशी तांत्रिक थोडी वहिनींना अडचण होती. जर वहिनींना अडचण नसती तर वहिनी 100% अध्यक्ष झाले असते. मग ते करता आलं असतं ना. अडचण नाही. पहिलं सदस्य खो खो नाही, खो खोच्या ह्यातनं सदस्य त्यातनं त्यामध्ये त्या बोर्ड ह्याच्यावर गेल्या, मेंबर झाल्या. मेंबर सदस्य त्या मेंबर मधनं निवड असती, तर हे मेंबर पहिलेच आहेत. आपण एखादा संचालक बोर्ड करतो, एखादा संचालक त्यातनं गेल्यानंतर तिथं आपल्याला नंतर नवीन संचालक लगेच भरता येत नाही, त्याला प्रोसिजर असती. पण ही आपल्याला अर्जंट हे करणं गरजेचं असल्यामुळं मुरली अण्णा झालेत. पण नक्की मुरली अण्णा वहिनींना पुढे भविष्यामध्ये जे टर्म मध्ये त्यांचं ठरलेलं आहे, अण्णांची टर्म ठरल्यानंतर वहिनीला तिथं संधी देतील. पण वहिनींना पहिल्यांदा अगोदर तिथं सभासद वहिनी झाल्या, वहिनींना सदस्य पण यावं लागेल. निम्मे अजितदादा निम्मे मुरली अण्णा मोहोळ ठरलं होतं. त्यामुळे आताच्या बोर्डामध्ये संचालकच म्हणजे आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये संचालकच वहिनी नसल्यामुळं तिथं वहिनी आज आता होऊ शकत नव्हत्या. तर वहिनी परत भविष्यामध्ये आता सभासद होऊन वहिनी संचालक होतील आणि भविष्यामध्ये मुरली अण्णांची पण टर्म झाल्यानंतर वहिनींना ती संधी मिळू शकते. 100% होणार. मुरली अण्णांनंतर वहिनीच होणार. मग ही प्रोसेस आधी का नाही? 3 महिने प्रोसेस असं काळ दुःखाचा काळ आहे, ह्याचा काळ आहे. आता ही प्रोसेस अगोदर करणं किंवा हे करणं बरोबर नाही आणि ते सदस्य वगैरे होणं हे बरोबर नाही. त्यामुळे संचालक वहिनींना तिथं करून नक्की वहिनी भविष्यामध्ये तिथं वहिनी अध्यक्ष मुरली अण्णांचं जे ठरलेलं, दादांचा आणि मुरली अण्णांचा कार्यकाल जो ठरलेला आहे, तो दादांचा कार्यकाल नक्की मुरली अण्णांच्या नंतर वहिनींना मिळेल. तुमचा दावा कायम आहे ऑलिम्पिक संघटनेवर? 100% होईल. दावाच आहे म्हणजे ठरलेलंच आहे आणि हे सगळ्या मुख्यमंत्री CM साहेबांसमोर सगळ्या गोष्टी ठरलेल्या.